परसो पाणी आण रे. बर बर. धरा भाऊ. खाली ठेव असं मी तोंडाला लावतो ठेव खाली बस. सांग. भाऊ हा ऐका ना थोडं काम होतं तुमच्याकडं. काय ते आता लय दिवस झाले जरा तेवढं आमचं बघून टाकायचं किती दिवस ठेवायचं आणि तसंच अरे बाबा इतके दिवस कुठे गेलतात तुम्ही? इतका होतं तिथं कुठं जावा काय कामानिमित्त जातं का नाही माणूस बाहेर. अरे बाबा मी ज्या माणसाने सांभाळलंय त्या माणसाला लक्ष देणार अहो तुम्ही. त्या माणसाला देत आहेत मग ठीक मान्य आहे पण आमचा बी विचार करा ना. हा आता राहिलेलं 2 एकराचं करावं तर लागेल ना काहीतरी. मी तुम्हाला देऊ शकणार नाही ते 2 एकर. अक्का आम्ही काय पाप केलंय का मला सांगा आम्ही पाप केलं का ते होय? हा मला काय सांगू ना मला आताच्या आता ते 2 एकराचं इलवट पाहिजे. अरे मला मारलं तरी मी देणार नाही. मला हे लेकरं सांभाळतोय. नाही नाही त्यांनी सांभाळायला दिसतंय आत्ता. हा आणि ह्याच्या अगोदर आम्ही 6-7 महिने जो सांभाळतो त्याचं काय झालं त्याचा पान उतारा करून टाकला तुम्ही आहे का नाही. अरे बाबा तुझी आई आवडती होती मस पण तुम्ही मला सांभाळलं नाही. यांनी मला सांभाळलं मी तुम्हाला देऊ शकणार नाही. भाऊ आता हे लय गाडी तुमचा आता शेवटच्या घडीला आला तरी तसंच आहे का आणि माझं आणि तुझं करायचं चालूच आहे का आणि हा म्हणजे आम्ही काय केलंय समजा पाप आहे का समजा. तुझ्या आईचा जीव लय होता माझ्यावर हा पण तुम्ही नाही ना निघाले तसे. मग आता आम्ही जेवढं सांभाळलं ते समजा वायाला गेलं आणि यांनी आता शेवटच्या घटकेला की आज सांभाळायला लागली हिले मोठा झाली का तुम्ही का निघून गेला घरात नाही? म्हणजे आता तीच दारून बसायचंय का आता. यांनी मला सांभाळलं उत्तर वयाला मी आता मरायला लागलो पार. हा म्हणजे आम्ही सांभाळलं ती गेलं वायाला समज आता ती शेवटच्या घडीला तिला समजी गोड झाली आम्ही कडू पार है का मला नाही. सांगा ते 2 एकर तुम्ही यांच्या नावावर करणार आहे का आमच्या नावावर नाही करणार का? तुम्हाला नाही देऊ शकणार मी यांनाच देणार. म्हणजे आम्ही कशी बोलते म्हणजे शबास म्हणजे ती चांगली ना आम्ही वाईट करून टाकलं डायरेक्ट स्पष्ट म्हणून सांगायचं. अरे बाबा तुम्ही म्हातारपणाला मला जर आला असं असं त्रास द्यायला आता त्याचा उपयोग आहे का? ह्याला तरच म्हणतात का. यांनी मला सांभाळलं शेवटी आता त्याची इच्छा काय असेल तर आपलं तुम्ही भाऊ. बघा. हा तो माझाच भाऊ आहे आणि तुमचा मुलगा आहे मी बी तुमचाच आहे. हा अजिबात टेन्शन घेऊ नका. तुला त्याला जमीन पाहिजे असेल तर त्याला देऊ द्या. त्यांचा ती माझ्यापेक्षा बारकीत मी मोठा आहे. मला काय अडचण नाही. मी तुम्हाला जमीन नसली तरी सांभाळतो. शाबास रे बाळा. माझा तुमच्यावर जीव आहे. तू आहे ना किती बी दाखव जीव दाखव ना तिकडे काय मला त्या शिकेन नाही रे. मला फक्त रानाशी मतलब आहे. नाही, नाही. तिकडे मात्र सांभाळ नाही नको सांभाळू मला नाही, नाही, ते मात्र फरक नाही ऐक ना, पडणार. जमिनीसाठी भाऊभावात भांडणं नको म्हणून मी तुला डायरेक्ट म्हणतोय तुझ्या नावा कर. अरे तू किती मी मोठाडपणा दाखव मला त्याने काय तिळ मात्र फरक पडणार नाही. मला रान पाहिजे मी जास्त बोलून देऊ शकतो. माझी इच्छा नाही. तुम्हाला द्यायची जमीन पण आम्हाला लागते ना. मला लेकरं बाळ आहेत ना त्यांना लागते. कस काय आपण आपला हिस्सा द्यायचा? ते थोडा कमीपणा घेतात का? बोललीच का? म्हाताऱ्याला सांभाळायचा नाही विषय. बोलली कट्टा वाटावा मला काय वाटतं ही ना म्हाताऱ्याला काहीतरी खाऊ घालत असणार आहे म्हणून म्हातारा असं बोलतो यांच्या जाऊ दे, बाजूला. जाऊ दे. हा. जाऊ त्याशिवाय दे. नाही तू अशी वागणार. एक मिनिट ऐका वहिनी, एक मिनिट ऐका. ऐका आपण काय करू, जमीन जरी घेतली जरी त्याला दिली ना, भाऊच्या आशीर्वादाने आपण कुठं काय व्हायना जगू. काय नाही, भाऊ आहे तर आपण इथं राहू. भाऊच्या नंतर आपण पुण्याला नाही तर मुंबईला जाऊ काम. तुमचा चांगुलपणा तुमच्या जवळच राहू द्या. असं नाही जमणार. ते दोघं नवरा बायको कागदा कुगदा सहित आले तर तुम्ही म्हणतात हातचं द्यायचं. कस काय जमन हे? जाऊ द्या आता तर काय. आता तेच म्हणताय तर द्या ना हा. मग. कशाला नाही, पाहिजे तुम्हाला काय हाय ना हो. हा नाही नाही आम्हाला माहिती आहे ना. नाही नाही सही करून द्या आम्हाला माहित नाही ते. हा. कुठे आहे तुमचा? अहो, थांबा भाऊ. अरे तुमचं मिठू द्या भावा भावा. नाही नाही अंगठा द्या त्यांना. जाऊ द्या. द्या आम्हाला सांगून ना पाहिजे आम्हाला ते. गप्प बसा. लावा याच्यावर. अरे आल्या त्या वाटेने तुम्ही निघून जा. नका अंगठान कुठं काय घेऊ. मला तरस नका देऊ. कुठून उभं आता ह्यात राहा. काय त्रास आलाय तवा. मग काय तर आम्ही आमची जागा मागतोय. आम्ही काय दुसऱ्याची जागा नाही मागत आहे. एक काठीने हाणीन मी. म्हणजे आता हिथून दाखवायचा म्हणजे आम्ही लगे आम्हाला परकच करून टाकलं तुम्ही है का नाही. नाही नाही भाऊ माझं ऐका. हा, काय करा हो का, जमीन पैसा या गोष्टीने ना आता तुटत. हा. आता माणसं आपलीच आहेत. आज त्यांच्या मनात राग आहे, उद्या ते आपल्यासाठी येणारच आहेत ना. अरे जाऊ उद्या दे, देऊन टाका जमीन, नको आपल्याला. उद्या तू म्हणशील की माझी जमीन तुम्ही त्या लेकाला दिली जा तिकडे खा महिनाभर. नाही नाही मी म्हणणारच नाही तुम्हाला. माझा जीव आहे त्यावर नाही म्हणत. अरे बाबा हो तू त्या जमिनीचं नाव काढू नको. जोपर्यंत मी जीत आहे तोपर्यंत मी जमीन दोघाला कोणालाही देऊ शकणार नाही. झालं आलंच परत त्या वळणावा म्हातारा ही करावं काय मला काय कळा नाही नेमकं का आमच्या आडवाडी ते काय कळतच नाही. हा अहो जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे ना तोपर्यंत करून द्या नावावरती. आता पिकलेलं पान कधी पिकळायला पडलंय. मी आल्यावर माझं अंगठ घ्या.
नाहीतरी काय खाय प्यायला घेऊन आलेत, म्हाताऱ्याला भेटायला आलेत ना. सहीसाठी पर येडे झालेत अंगठ्यासाठी बाबा तुमच्या. ओ तुम्ही तर काय बोलूच नका बर का. चांगलं चांगलं आम्ही बोलायला गेलो ना त्याच्यामध्ये काही ना काहीतरी खडा टाकायचाच असतो तुम्हाला. पण मध्ये मध्ये आता. माझा आहे का नाही काय, मला जे त्याचं माझ्या नावावर काहीतरी जमीन पाहिजेत ना. तर काय बोलावं ह्यांना. आणि तुम्ही जर त्यांच्या नावावर जमीन केली ना तसं हे तुम्हाला पाहत नाही, मग तर अजिबात मेलेत का जगले सुद्धा पाहणार नाही. नाही नाही आम्हाला मग घ्यायची म्हणल्यावर कशी बी घेऊ शकतो असं नका समजू. हा आमच्यात बी दमक आहे, मग घ्यायची जमीन कशी घ्यायची. अरे तू आल्या त्या रस्त्याने चालता हो, तू कसा धमकी बाज देतो आणि कसा घेतो ते मी बी बघतो तुझं. नाही नाही कळेन मला बी. चल आपण आहे ना मी बी लय मोठा पट्टी आहे, मी पण घेतल्याशिवाय राहत अरे नाही. बरं आहे, घे ना मग कशी घेतो ते बघ. हा दिसन दिसन तुम्हाला बी. आणि परशुराम तुला पण तू दिसन मी कसं काय जमीन घेतोय अख्खी. अरे जेव्हा दादा, खुश तुलाच केलं ना द्यायची. म्हाताऱ्याला, एवढं लक्षात ठेवायचं. हा तुला द्यायची दादा, नको टेन्शन घेऊ. अरे, हळूच बस, हळूच बस, बस हळूच. हा, बसलो. हे कसे आहेत, शेतीसाठी कसे आले पाहिलं ना. हा हा नाही तर तुम्हाला सांभाळायचं म्हणलं त्यांच्या जीवावर आलं आणि घर सोडून निघून गेले. मग काय आहे ते. आता जे गेले तर माग आले नाही तर आता शेताचं माहीत झालं. त्यांना असं वाटलं आता शेताचे लोन होते, फिटत येत, माफ होते, काही होते, मग काहीतरी करता येईल. नुसते फुकटे आहेत ते. अरे तुम्ही खाली बसा, तुम्ही बरोबर. मला लय सांभाळलं. उलटी ती आवडतीच्या पोराने मला सांभाळलं नाही, तुम्ही सांभाळलं म्हातारपणाला. आता जाऊ दे भाऊ, माझं मोठा आहे, मी कर्तव्य आहे माझं. हा, आता तुमची काय असेल तसं बघा, पण माझी इच्छा नाही तशी. उलट तुम्ही म्हातारपणाला मला लय सांभाळताय, तुमचं गुण कुठं मी फिडू. नाही नाही, वडिलासारखं एवढं सांभाळलं म्हणजे असं काय उपकाराचं काय नाही भाऊ. वडिलात माझं पोरग आहे, मी कर्तव्य आहे. तुम्हाला सांभाळणं कर्तव्य ना. बरोबर आहे बाबा, पण चांगलं सांभाळलं तुम्ही. जाऊ द्या भाऊ, आता काय आहे, जे झालंय त्याचं काय टेन्शन घ्या तुम्ही. बसा, मी तुम्हाला चहा खाली आणते. इथं झोपता का? बरं, हा इथं झोपावर. बस. ती नाही जोड आली.